पाऊल भारताकडून उचललं गेलंय की एअर डिफेन्स सिस्टीमच उद्ध्वस्त करण्यात आली आहे। अधिक आपण गायडन्स या संदर्भात घेऊयात। कर्नल सतीश ढगे सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, एखाद्या देशाची एअर डिफेन्स सिस्टीमच उद्ध्वस्त होते म्हणजे नेमकं काय होतं आणि आता कशा पद्धतीने पाकिस्तान स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो आणि किती उघडा पडलाय पाकिस्तान याच्यानंतर? नक्कीच पाकिस्तान आतापर्यंत फक्त वल्गना करत होता आणि त्या वल्गना ज्या आहेत फक्त 24 तासामध्येच कशा प्रकारे पाकिस्तान एक्सपोज झाला, उघडा झाला हे यावरून स्पष्टपणे दिसून येतं। मुळातच जे आहे 21व्या शतकामधल्या युद्धामध्ये आणि त्यातल्या त्यात भारत पाकिस्तान संघर्षामध्ये पारंपरिक युद्धाच्या पलीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन कन्व्हेन्शनल मीन्सचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये स्पेस वॉरफेअर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, सायबर वॉरफेअरचा सुद्धा समावेश असणार आहे। आणि जर आपण इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर विषयी बोलत असू तर नक्कीच तो महत्वाचा कॉम्पोनंट असणार आहे। आता या ठिकाणी जर अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टमच आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झालो म्हणजे आपल्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटचा हा खूप मोठा विजय आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणता येईल। एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून, रडारच्या माध्यमातून भारताच्या हद्दीतून येणारी पाकिस्तानच्या दिशेने जाणारी जी विमानं असतील किंवा एअर प्रोजेक्टाईल आपण ज्याला बोलू, मिसाईल्स असतील, त्याला एक प्रकारे पकडण्याची क्षमता प्राप्त होते। पण ती क्षमता जी आहे जर पाकिस्ताननं लूज केली असेल आणि त्याच्या म्हणजे ती केव्हा लूज केली, कारण भारतानं जे आहे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या माध्यमातून तशा प्रकारच्या कारवाया त्या ठिकाणी केल्या आणि ते जॅमिंग, त्यांचं नेटवर्क जॅमिंग त्या ठिकाणी केलं। त्याचबरोबर एक प्रकारे जे आहे त्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटच्या माध्यमातून त्यांची एअर डिफेन्स उद्ध्वस्त केल्यामुळे आता खऱ्या अर्थाने जे आहे जर आपल्याला भारताच्या एअरफोर्सला म्हणा किंवा भारताच्या मिसाईलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला जर पाकिस्तान विरुद्ध काही ऍक्शन करायची असेल तर पाकिस्तान जे आहे एक प्रकारे उघडा पडलेला आहे आणि पाकिस्तान जो आहे त्याला सामोरा जाऊ शकणार नाही। 24 तासाच्या आतच अशी नामुष्की जर पाकिस्तानवर त्या ठिकाणी ओढवत असेल तर मागच्या 2 आठवड्यामध्ये जे मोठे मोठे भाषणं आणि जे मोठ्या मोठ्या वल्गना पाकिस्तानच्या लष्करातर्फे आणि राजकीय नेतृत्वातर्फे केल्या जात होत्या त्या किती पोकळ होत्या हे सरळ आपल्या समोर येत आहे। सर, आतापर्यंत युद्धाच्या ज्या काही बातम्या आल्या त्याच्यामध्ये रणगाडे निकामी केले, बंदुका निकामी केल्या, बॉम्ब निकामी केले असे शब्द आपण अनेकदा ऐकले, पण आता एअर डिफेन्स सिस्टीमच उद्ध्वस्त केली गेली आहे। ज्यावेळी अशा पद्धतीने एखादी ऍक्शन घ्यायची असते, काय ऍक्शन प्लॅन बॅक ऑफ द कर्टन ठरवावा लागतो? नाही, नक्कीच याची तयारी जी आहे सिस्टमॅटिकली, जसं मी सांगितलं की हे 22 एप्रिल नंतर फक्त हे तयारी झालेली नाही, 22 एप्रिलच्या अगोदरपासून वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशनल प्लॅन आपल्याकडे तयार असतात। आणि बाय द वे आर्म्ड फोर्सेस म्हणजे सामान्य व्यक्तीला असं वाटत असतं की सो कॉल्ड इन्फंट्री किंवा आर्टिलरी म्हणजे फक्त जे आहे गोळा बारूद किंवा आर्टिलरी शेलिंग करण्यासाठी किंवा गोळ्या मारण्यासाठी अशा प्रकारचं आर्म्ड फोर्सेस असतं, नक्कीच असं नाही। त्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस असतात, ज्यामधली एक महत्वाची ब्रांच जी आहे ती सिग्नल्स ब्रांच सुद्धा त्या ठिकाणी। मग ही सिग्नल्स ब्रांच ज्या प्रकारे काम करते तर या सिग्नल्स ब्रांचच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी केल्या जातात, ज्यामधला एक कॉम्पोनंट हा इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा सुद्धा त्या ठिकाणी असतो। एक्सपर्ट्स जे आहेत या एक्सपर्ट्सचा आर्म फोर्सेसच्या या सगळ्या सिस्टममध्ये जो आहे भरणा असतो आणि हे सगळं करताना त्यांचे जे प्लॅन्स असतात, त्यांचे जे सगळे अल्गोरिथम्स असतील, त्याचबरोबर सगळे जे टेक्निकल इनपुट्स जे आहेत ते टेक्निकल इनपुट्स त्यांच्याकडे असतात आणि त्याच्या माध्यमातून ती कारवाई करतात। त्या टेक्निकॅलिटीच्या बाबतीत जे आहे मी खूप डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगू शकणार नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की की तशा प्रकारचं सिग्नल्स रेजिमेंटकडे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरशी संबंधित सगळी माहिती आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशनल प्लॅन त्यांच्याकडे सुद्धा तयार असतात। निश्चित सर, धन्यवाद। अगदी सविस्तर विश्लेषण केलं आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल। आणि अनिल बाम सर सध्या आपल्यासोबत आहेत, मेजर जनरल सर नमस्कार। एक